सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि या परीक्षांच्या दरम्यान विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रेस जो आहे, तो स्ट्रेस येत असतो. ठीक आहे. मग हा जो स्ट्रेस आहे, एक्झामच्या वेळेला स्पेसिफिकली येणारा स्ट्रेस, तो कसा कमी करायचा? काय होतं ना, की स्ट्रेस जर आला विद्यार्थ्यांवर, तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे, ती हळू कमी व्हायला लागते. बरोबर? ऐन एक्झामच्या वेळेला पेपर द्यायला बसलेला असताना विद्यार्थी, त्यावेळेला त्या विद्यार्थ्याच्या हाताला घाम येतं किंवा डोकं दुखायला लागणं, चक्कर येणं, अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात, बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर स्ट्रेसमुळे होतात. मग हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस जर आपल्याला कमी करायचा असेल, तर आधी आपल्याला स्ट्रेस कशा पद्धतीने येतो किंवा स्ट्रेस म्हणजे काय? ते आधी आपल्याला जाणून घ्यावं लागतं, बरोबर? मग स्ट्रेस म्हणजे काय? तर मानसिक तणाव, मानसिक ताण, मानसिक दडपण किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीची चिंता वाटणं. मग आता हे कशामुळे होतं? तर ज्या वेळेला विद्यार्थ्यांची एक्झाम जवळ आलेली असते, विद्यार्थ्यांनी बरेच विद्यार्थी असे असतात, की जे अभ्यास सुद्धा करतात, तरी सुद्धा त्यांना स्ट्रेस येतो. ठीक आहे. काय होतं, की एक लिमिटेड वेळ आहे, एक छोटा रूम आहे, म्हणजे इन सेन्स छोटा नसतो, तुमचा क्लासरूमच असतो, पण तरी सुद्धा त्या एका रूममध्ये 3 तास एका जागेवर बसून तुम्हाला ज्यावेळेला पेपर द्यायचा आहे, त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या मनावर ते दडपण येतं. आता ह्या दडपणाचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन काय? पालक म्हणा किंवा शिक्षक म्हणा किंवा बऱ्याचदा विद्यार्थी स्वतः म्हणा, अपेक्षा खूप मोठ्या असतात, बरोबर? 100 मार्कांचा पेपर आहे, मला 98 मार्क पडले पाहिजे, मला 100 पैकी 100 पडले पाहिजे किंवा आपली ॲज अ पॅरेंट म्हणून आपली इच्छा असते, आई-वडिलांची इच्छा असते, की मुलांना, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला 100 पैकी 100 गुण मिळावे, पैकीच्या पैकी मिळावे, तिचं नाव असं सगळ्यांना माहिती पडावं, की तिने इतकं छान पेपर लिहिलाय किंवा त्याने इतकं छान पेपर लिहिलाय आणि त्यांना इतके छान गुण मिळाले आणि यामुळे विद्यार्थ्यांवर पालक सुद्धा तणाव देत असतात. विद्यार्थ्यांना तो स्ट्रेस जो आहे, तो पालकांकडनं सुद्धा येत असतो किंवा विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मनातनं येत असतो. मग ही जी स्ट्रेस आहे, ही स्ट्रेस एक्झामच्या दरम्यान होणारी सगळ्यात मोठी समस्या विद्यार्थ्यांच्या समोर असते, बरोबर? पण आता ह्या स्ट्रेसचं जर समजा व्यवस्थित मॅनेजमेंट केलं, तर त्या प्रॉपर मॅनेजमेंटने स्ट्रेस जो आहे, तो स्ट्रेस कमी होतो. विद्यार्थ्यांवरचं दडपण कमी झालं, की त्यांचा मेंदू रिलॅक्स होणार आणि मेंदू रिलॅक्स झाला, की त्यांना एक्झामच्या याच्यामध्ये चांगले मार्क मिळणार. ते शांत डोक्याने पेपर लिहू शकणार. जितका शांत डोक्याने पेपर लिहितील, तितके त्यांना चांगले मार्क मिळणार. ठीक आहे. तो अशा पद्धतीने हा स्ट्रेस झाला. आता ह्या स्ट्रेसची बेसिक रिझन मी एक तर तुम्हाला सांगितलं, की पालकांचा, शिक्षकांचा दबाव असतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो. बऱ्याचदा त्यांच्याकडे वेळेचं नियोजन नसतं किंवा बऱ्याचदा त्यांना भीती वाटत असते. आपण खूप वेळा बातम्यांमध्ये वगैरे वाचतो, की 10वीच्या विद्यार्थ्यांनी रिझल्टच्या आदल्या दिवशी 10वीचे म्हणा, 12वीचे म्हणा, रिझल्टच्या आदल्या दिवशी ते विद्यार्थी काहीतरी अघटित घटना करतात. स्वतःचं म्हणजे अगदी जीव धोक्यात घालून घेतात किंवा आपण हे सगळं बघतो, वाचतो आणि त्याच्याने आपल्याला स्वतःला सुद्धा वाईट वाटतं. ठीक आहे. म्हणजे मला बोलताना सुद्धा ती गोष्ट वाईट वाटतेय. मग अशा वेळेला हे जे विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी इतक्या टोकाचं पाऊल का उचलतायत? तर त्यांना भीती वाटत असते. ही जी भीती असते, ही भीती कसली असते? स्वतःच्या आई-वडिलांची असते, समाजाची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं पियर्स प्रेशर ज्याला आपण म्हणतो, मित्र भीती वाटत असते. मित्र भीती कशी वाटणार? की माझ्यापेक्षा चांगले मार्क जर माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला मिळाले, तर मग मला कुठेतरी लाज वाटल्यासारखं होणार आहे किंवा मला सगळे फ्रेंड सर्कल चिडवणार आहे. सगळेजण मला बोलतील, की "अरे, तुला इतके कमी मार्क पडले." आणि या गोष्टीची भीती जी आहे ती मुलांच्या मनामध्ये निर्माण होते. आता या भीती म्हणजे ही तर झाली रिझल्टच्या वेळेला. बऱ्याचदा ही भीती त्यांना एक्झामला गेल्या जाणवते. कधी-कधी असं आपणही ज्यावेळेला एक्झाम देत होतो, त्यावेळेला आपल्यासोबतही ही गोष्ट झालेली असते. पेपरमध्ये वाचायला घेतला, पेपर आला, पेपर वाचायला घेतला. पहिलाच प्रश्न कठीण वाटला, की मनात भीती वाटायला सुरुवात होणार. ठीक आहे. मग अशा वेळेला तुम्हाला काय-काय करता येईल? त्याचं उपयोजन कसं करावं? तर सगळ्यात पहिलं टाईम मॅनेजमेंट, वेळेचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता हे वेळेचं मॅनेजमेंट कुठल्या-कुठल्या बाबतीत करणं गरजेचं आहे? ऐन पेपरच्या वेळेला पेपरचं मॅनेजमेंट आणि त्याच्या आधीचा जो काही काळ आहे, ज्यावेळेला तुम्ही परीक्षेची तयारी करताय, त्यावेळेला ते मॅनेजमेंट. ठीक आहे. मग कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा? कुठल्या विषयासाठी म्हणजे तुमचा कठीण विषय जो आहे, त्याला जास्त सरावाची गरज आहे. तुमचा कठीण विषय आहे, तुम्हाला जो येत नाही, अवघड जो वाटतोय, त्या विषयांसाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरज आहे, जास्त दिवस अभ्यास करायची गरज आहे. लेट्स से मला गणित कठीण जातो. ठीक आहे, आता मी फक्त एक एक्झाम्पल देते, की जर समजा मला गणित कठीण जात असेल, तर मी काय करायला हवं, तर दिवसातनं 2 तास मी फक्त गणिताला देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मला इतिहास सोपा जातो. ठीक आहे, मला इतिहास सोपा जातो.
मग मी आता इतिहासाचा अभ्यास करायचाच नाही का? नाही, मी इतिहासाचाही अभ्यास करायचा. मग किती करायचा? मग मी तो अर्धा तास केला तरी चालणार आहे. कारण मला समजतंय, त्या कन्सेप्ट मला लवकर लक्षात येत आहेत. त्याच्यामुळे मला त्याचा अभ्यास खूप जास्त करायची गरज नाहीये. अर्धा तास जरी केला तरी सफिशियंट आहे. किंवा तसंच भूगोल. भूगोल मला खूप कठीण पण नाही जात आणि खूप सोपा पण नाही जात. मीडियम आहे. ठीक आहे, मला समजतंय. वाचलं की मला लक्षात येतंय. मग त्या भूगोलाचा काय करा? त्याला 1 तास वेळ द्या. विज्ञान. विज्ञानाला काय आहे? विज्ञानाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या विज्ञानामध्ये मला काही काही कन्सेप्ट लवकर समजून जातात, काही काही नाही कळत. मग त्याच्यासाठी तुम्ही 1 तासाचा वेळ द्या. ठीक आहे. सो लाईकवाईज हा जो टाइम आहे, हा डेलीचा टाइम टेबल तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतःचं टाइम टेबल तयार करा. आपणही लहान असताना टाइम टेबल तयार करायचो, बरोबर? पालक ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेला मी स्वतः शाळेमध्ये होते त्यावेळेला मी टाइम टेबल तयार करायचे. आणि असं काही नाहीये की एकदा टाइम टेबल तयार केलं आणि मग एकदम रिगरसली तेच फॉलो झालं पाहिजे. आज जे टाइम टेबल तुम्ही तयार केलं तुमच्याकडनं जर ते आज नाही झालं, उद्यासाठी वेगळं टाइम टेबल तयार करा. रोज रात्री झोपताना नवीन टाइम टेबल तयार करा, काही फरक पडत नाही. काय करायचंय? रात्री झोपताना लिहून काढायचंय, मी सकाळी 6 वाजेला उठणार. सकाळी 6 उठणे. ठीक आहे. मग अभ्यासाला कधी बसणार? अभ्यास समजा 6 ते 6:30 मला आवरायला अर्धा तास लागणार. 6:30 ते 8:30 मी अभ्यास करणार. ठीक आहे. लेट्स से मी हे फक्त एक टेंटेटिव्ह देते. ज्यांची शाळा सकाळची आहे त्यांनी त्या वेळेला आवरायला घेऊ शकतायत. त्यांनी नंतर दुपारच्या वेळेला अभ्यास करा शाळेतनं घरी आल्यानंतर. बट जर समजा तुमची शाळा 10 वाजेची आहे, 11 वाजेची आहे, मग अशा वेळेला तुम्ही हे अशा पद्धतीने टाइम टेबल तयार करू शकता. मग त्याच्यानंतर मी काय करणार? 8:30 ते 8:45 15 मिनिटांचा ब्रेक घेणार आहे. हा काय झाला? हा माझा ब्रेक टाइम झाला. आता हे कसलं शेड्यूल झालंय? हे उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आहे. उद्याच्या दिवसाच्या हिशोबाने रोजचं शेड्यूल तयार करा. मग सकाळी मी 6:30 ते 8 वाजेला कुठल्या विषयाचा अभ्यास करणार? तर त्यावेळेला मी गणिताचाच अभ्यास करणार आहे. ठीक आहे. किंवा त्यावेळेला मला विज्ञान कठीण जातं, मी विज्ञानाचाच अभ्यास करणार आहे. सकाळी सकाळी केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. खूप छान पद्धतीने लक्षात राहतो. त्याला सायंटिफिक रिझन असं आहे की आपल्या सकाळच्या वेळेला दोन्ही नाकपुड्यांमधनं आपला श्वास आपण घेत असतो. शरीरामध्ये ऑक्सिजन लेव्हल जी आहे ती जास्त होते आणि ती ऑक्सिजन लेव्हल ब्रेनकडे ऑक्सिजन जास्त गेला, छान शुद्ध रक्त पुरवठा झाला की तो मेंदू जास्त चांगला काम करतो. त्याच्यामुळे सकाळचा अभ्यास हा सर्वोत्तम असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टाइम टेबल तयार करा. छोटे छोटे उद्दिष्ट ठेवायचे आपल्यासमोर. छोटे छोटे उद्दिष्ट कसे ठेवणार? की आजच्या दिवसामध्ये किंवा आज मी जसं तुम्हाला म्हणाले रात्री झोपताना उद्याचं टाइम टेबल तुम्हाला तयार करायचंय. मग उद्याच्या दिवसामध्ये मी गणिताचा अभ्यास करणार. ठीक आहे. उद्याच्या दिवसामध्ये मी गणिताचे 2 चॅप्टर जे आहेत ते वाचणार किंवा 2 चॅप्टरवरचे गणित मी सोडवणार किंवा विज्ञानाचं मी 1 चॅप्टर कम्प्लिटली व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्या कन्सेप्ट समजावून घेणार. इतिहासाचं 1 चॅप्टर मी एका दिवसामध्ये उद्याच्या पूर्ण व्यवस्थित समजावून घेणार. किंवा मग आता एका दिवसाला एकच चॅप्टर केले तर आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. मग आपण काय करू शकतोय? मग उद्याच्या दिवसामध्ये मी इतिहासाचं 1 चॅप्टर आणि भूगोलाचं 1 चॅप्टर आणि लँग्वेज मधला ग्रामर मधला एखादा पार्ट. आता हे तिघं कसे झालेत? हे तिघं सोपे सोपे झालेत, बरोबर? उद्या मी हे एवढं उद्या एकदम परफेक्टली करणार आणि गणिताची कुठलीही एक स्वाध्याय जो आहे, एक एक्सरसाइज जी आहे ती एकदम छान शांततेत सोडवणार आणि सगळे गणित समजावून घेणार. ठीक आहे. की त्यातले कशाही पद्धतीचे गणित मला आले तर मला ते जमायला हवे. आता हे काय झालं? छोटं उद्दिष्ट झालं. काय करता तुम्ही? 2-3 चॅप्टर करतायत फक्त, खूप जास्त नाही. मला अख्खं पुस्तक आजच करायचं असं नाही करायचंय. ठीक आहे. अवघड विषय जे असतील ते आधी पूर्ण करायचे आणि त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की गणिताला तुम्हाला काय करायचंय? अवघड जातोय 2 तासाचा वेळ द्या. विज्ञान अवघड जातंय त्याला 2 तासाचा वेळ द्या. जो कुठला तुमचा अवघड विषय असेल, जो कुठला तुमचा अवघड असेल, ठीक आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुमचा हाच असायला हवा अवघड, तोच असायला हवा अवघड. तुमचा जो अवघड विषय असेल त्याला जास्त वेळ द्या आणि तो लवकर अभ्यास करा. ठीक आहे. आणि मग नंतर रिव्हिजन करायला सुद्धा त्याला वेळ जास्त लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अवघड विषयाला जास्त वेळ द्या. रोजच्या अभ्यासाची सवय लावा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं? रोज नियमित अभ्यास करायचा. रोज नियमित अभ्यास कसा करणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, टाइम टेबल तयार करायचं. रोजचा झोपतानाचा टाइम टेबल तयार करायचा आहे. रोज रात्री रिव्हिजन करायची. रोज रात्री 1 तास दिवसभरामध्ये जे काही केलेलं आहे, लेट्स से तुम्ही रात्री 10 वाजेला झोपताय. ठीक आहे. रात्री 10 वाजेची तुमची झोपायची वेळ. 9 वाजेला रिव्हिजन करायला बसायचं. 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत 1 तास तुम्ही फक्त आणि फक्त काय करणार आहे?
रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे. ह्या सगळ्यामुळे काय होणार आहे, तुमची ज्या वेळेला जर समजा तुमचा उद्या पेपर असेल आणि तुम्ही महिनाभर सुद्धा हे अशा पद्धतीने जसं मी सांगते तसं फॉलो केलं, तर तुम्हाला शेवटच्या क्षणी घाई होणार नाही आणि तुमचा पेपर जो आहे तो पेपर चांगला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सोडवा. टेस्ट सिरीज कशासाठी द्यायच्या असतात, तर टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला खूप सारे वेगळे वेगळे प्रश्न येतात आणि ते प्रश्न जे असतात त्यातनं आपल्याला लक्षात येतं की आपला अभ्यास किती झालेला आहे, मग आपल्याला कुठले कुठले मुद्दे जमत आहेत, कुठले कुठले नाही जमत आहे. एखादा मुद्दा जर आपल्याला जमत नसेल तर मग त्याच्यावर आपण काय करू शकतोय, त्याच्यावर आपण सुधारणा करू शकतोय, त्याच्यावर आपण अजून अभ्यास करू शकतोय, त्याच्या संदर्भातले जे काही सराव असेल तर सराव आपण जास्त करू शकतोय. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज दिल्याने काय होतंय, तर आपला आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास वाढतोय. ठीक आहे. तो अशा पद्धतीने टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज सगळ्यांनी दिल्या पाहिजे. म्हणजे मी असं नाही म्हणते की फक्त कुठल्या तरी एका एक्झामसाठी तुम्ही फॉर्म भरलाय मग त्याच एक्झामचा टेस्ट सिरीज द्यायचा. तुम्हाला तुमच्या रेग्युलरच्या ज्या एक्झाम असतात ना, तुमचे जे काही शालेय एक्झाम असतात, वार्षिक परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्या वार्षिक परीक्षेच्या आधी सुद्धा तुम्ही प्रिव्हियसली टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या तुमच्या सोडवल्या पाहिजे. ठीक आहे. तो आता इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर आहे 26 एप्रिल रोजी. ठीक आहे. तो ह्या 26 एप्रिलच्या पेपरसाठी आपल्याकडे इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये पेपर 1च्या 5 टेस्ट आणि पेपर 2च्या 5 टेस्ट अशा टोटल 10 टेस्ट तुम्हाला आम्ही देणार आहोत. आता ह्या ज्या 10 टेस्ट आहेत ह्या 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला जुन्या टेस्ट देता येणार आहेत. असं काही नाहीये की तुमच्या ज्या टेस्ट होऊन गेलेल्या त्या तुम्हाला देता येणार नाही, असं नाहीये. जुन्या ज्या झालेल्या आहेत त्या टेस्ट पासून तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या टेस्ट देता येणार आहेत. ठीक आहे. टेस्ट ज्या आहेत आपल्या त्या स्कॉलरशिप प्रमाणेच असणार आहे. स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये कसं असतं, आपलं पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये 75 प्रश्न आणि 150 मार्क, 1,500 मार्क. ओके. आणि तसंच पेपर 2 मध्ये पण सेम 75 प्रश्न, 150 मार्क. हा जो पॅटर्न आहे याच पॅटर्न नुसार तुमच्या टेस्ट सिरीज मधल्या टेस्ट पण असणार आहे. ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून ती टेस्ट सॉल्व्ह करू शकताय आणि तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला लगेच रिझल्ट पण मिळणार आहे. तुमचे जे काही चुकलेले प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सोल्युशन मिळणार आहे. तिथेच तुम्हाला सोल्युशन पण बघायला मिळेल. मग याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला चुका ज्या आहेत त्या चुका पण लक्षात येतील आणि ते सुधारवायचा चान्स पण मिळणार आहे. मग जर समजा तुमचं एखादं गणित चुकलं किंवा जर समजा तुमचा ग्रामरचा एखादा पार्ट चुकला, लेट्स से की तुम्हाला नाम जे आहे, असं आपण म्हणूयात की मराठी ग्रामरमध्ये नाम जो प्रकार आहे त्याच्यावर काही प्रश्न आलेले होते आणि ते तुमचं चुकले. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करणार, मग तुम्ही लगेच नाम बद्दलचे जे काही माहिती तुमच्याकडे अवेलेबल आहे, लेक्चर असतील तर लेक्चर किंवा तुमच्याकडे पुस्तकं असतील तर पुस्तकं, लगेच तुम्ही ते वाचून काढलेत. बरोबर. मग ते वाचल्यामुळे काय झालं, नाम बद्दलची कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर झाली. आता काय झालं होतं, तुम्ही पेपर दिला होता, पेपरमध्ये तुमची चूक झाली, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास केला आणि मग तुम्हाला ती गोष्ट एकदम व्यवस्थित क्लिअर झाली. पुढच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला पुढचा पेपर द्याल त्या वेळेला तुम्हाला ती सेम चूक रिपीट होणार नाही. तो अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज जी आहे ती टेस्ट सिरीज सुरू आहे. जुने जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी स्कॉलरशिपच्या बॅचेस इग्नाइट पाठशालाकडनं विकत घेतलेला आहे, त्यांच्यासाठी कुपन कोड आहे OLD50, OLD50. ठीक आहे. हा OLD50 कुपन कोड आहे. तो कुपन कोड वापरून तुम्ही बॅच विकत घेऊ शकता. तुम्हाला 50% सूट मिळणार आहे आणि ज्यांनी आपली बॅच नाही घेतलेली आहे, ठीक आहे, ज्यांच्याकडे स्कॉलरशिपच्या बॅचेस नाही आहेत, त्यांच्यासाठी फी आहे 99 रुपये. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्हाला खाली स्क्रोल लाईन मध्ये नंबर दिसतोय किंवा इथे सुद्धा आपला नंबर आहे, तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा कमेंट मध्ये जरी तुम्ही तुमचे काही जे काही इश्यू असतील ते सांगितले तर तरी सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ. थँक्यू.